सर्वांना जय भीम। बीडवरून 500 किलोमीटरचा लॉंग मार्च सुरू झालेला आहे। 10 जूनला आम्ही चालायला सुरुवात केली। पहिल्या दिवशी आम्ही 20 किलोमीटर चालून मांजरसुंब्याला आलो। दुसऱ्या दिवशी आम्ही 28 किलोमीटर चालून पाटोदा शहरात आलो। तिसऱ्या दिवशी आम्ही 25 किलोमीटर चालून जामखेडमध्ये आलो। चौथ्या दिवशी आम्ही 18 किलोमीटर चालून आष्टीमध्ये आलो। पाचव्या दिवशी आम्ही 22 किलोमीटर चालून धानोऱ्यात आलो। सहाव्या दिवशी आम्ही 35 किलोमीटर चालून अहिल्यानगरमध्ये आलो। सातव्या दिवशी 25 किलोमीटर चालून आम्ही सुप्यामध्ये आलो। आठव्या दिवशी आम्ही सुप्यावरून परत 26 किलोमीटर चालून शिरूरमध्ये आलो। शिरूरवरून 40 किलोमीटर चालून भीमा कोरेगावमध्ये आलो। भीमा कोरेगावमधून परत 22 किलोमीटर चालून पुण्यामध्ये आलो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून या पुतळ्यापर्यंत 17 किलोमीटर चालून आम्ही आता पिंपरीमध्ये पोहोचलो। 300 किलोमीटरचा प्रवास जवळपास झालेला आहे। 300च्या पुढे आता निघलेलो आहोत आम्ही। हा 17 दिवसाचा प्रवास आहे आणि 500 किलोमीटर आम्ही पायी चालत आहोत। खूप सारे फक्त बीडमधूनच नाही आहेत, हे आमचे उदगीरचे नगरसेवक आहेत निवृत्ती सांगवे। फक्त आता 18 तारखेला मतदान होतं म्हणून 1-2 दिवसासाठी गेले होते। परत मतदान झाले की मतदान करून लगेच इकडे बसलेले आहेत। हे हिंगोलीहून आलेले आहेत, दिनेश हनुमंते साहेब। म्हणजे बीडचे तर आमची टीम आहेच आहे बीडची, पण बाकी कोण बी आलेले आहेत जे चालायला लागलेत। मुंबईची टीम आतापर्यंत चलत होती। मुंबईचे लोक आज मुंबईच्या तयारीला पुढे निघून गेलेत, कारण चैत्यभूमीला आपल्याला याचा समारोप करायचा आहे। हा इथून उद्या आम्ही तळेगाव दाभाडेला जाणार आहोत देहू रोड मार्गे। तळेगाव दाभाड येऊन नंतरचा प्रवास असेल लोणावळ्यामध्ये मुक्काम आहे। लोणावळ्यामधून नंतर खोपोलीला मुक्काम आहे। खोपोलीवरून नंतर पनवेलला मुक्काम आहे। पनवेलहून नंतर चेंबूरला मुक्काम आहे आणि चेंबूरहून रमाबाई नगर मार्गे आपण चैत्यभूमीला पोहोचणार आहोत आणि बाबासाहेबाला अभिवादन करून हा लॉंग मार्च तिथं संपणार आहे। हा एवढी पायपीट कशासाठी? काय दुसरा मार्ग नव्हता का? 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला। निर्णय काय दिला की राज्य सरकार वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला देऊन टाकला। बघा, तारीख 1 ऑगस्ट निवडली, 2 ऑगस्ट किंवा 3 ऑगस्ट नाही किंवा 31 जुलै नाही। अण्णाभाऊ साठेंची जयंतीची तारीख निवडली सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देण्यासाठी। मला त्याच वेळेस वाटलं की यांना महाराष्ट्रामध्ये भांडणं लावायचे आहेत। हा देशासाठी निकाल जरी दिला असेल परंतु यांना भांडणं महाराष्ट्रामध्ये लावायचे आहेत। आज आम्हाला दिसत आहे गुजरातमध्ये वर्गीकरण करण्याची प्रक्रिया नाही। जर सर्वोच्च न्यायालय म्हटलं तर गुजरातमध्ये का करीनात, मध्य प्रदेशमध्ये का करत नाहीत, बंगालमध्ये का करत नाहीत, उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही का करीनात? तिथंही भाजपचं राज्य आहे, तिथं तुम्ही वर्गीकरण का करत नाहीत? याचा अर्थ आहे सर्वोच्च न्यायालयानं कराच असं म्हटलेलं नाहीये, करू शकता असं म्हटलेलं आहे। म्हणून बाकी राज्यामध्ये नाहीये चालू। 15 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात आम्ही वर्गीकरण लागू करू। इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये। माझ्या लक्षात आलं निकाल 1 ऑगस्टला आला होता 2024ला। हा महिना चालू आहे जून नंतर येतो जुलै, 2 महिने होतात ऑगस्ट। अर्थात 1 ऑगस्टला यांचं ठरलेलं आहे की वर्गीकरण करायचं। 1 ऑगस्टला यांना वर्गीकरण करण्याचं डोकं आहे। अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीदिनीच असं करायचं, असं सरकारचं हालचाली चालू असाव्यात। आपल्याला बी राजकारण कळायला पाहिजे काय चाललंय आणि काय नाही चाललं। आता सरकारनं एवढ्या हालचाली केलेल्या आहेत की आनंद बदर कमिशन बसवलं 15 ऑक्टोबर 2024ला। या बदर कमिशनला 3 महिने 6 महिने वाढ देऊन या मार्च महिन्यामध्ये या बदरनं त्याचा रिपोर्ट जाहीर केला। आम्ही म्हटलं आनंद बदर कमिशनचा रिपोर्ट जाहीर करा। आपल्याला सूचना मांडायला सांगितलं, ईमेल ID दिला, लाखो सूचना गेल्या। बदर कमिशनचा रिपोर्ट जाहीर करा आपण अशी मागणी केली। सरकार बदर कमिशनचा रिपोर्ट जाहीर करायला तयार नाही। याचं कारण सांगतो का नाही। जेवढे आतापर्यंत भारतामध्ये असे सरकारी अहवाल झाले असतील त्याच्यातला सर्वात थर्ड क्लास अहवाल बनलेला आहे बदरचा अहवाल। का थर्ड क्लास बनलेला आहे? तुमच्या पिंपरी शहरामध्ये बदर आलता का? कुणाला भेटलाय का? आलेला आहे का बदर? पुण्यामध्ये बघितलंय का बदरला? कुणी मुंबईमध्ये बघितलंय का? आमच्या
आमच्या बीडमध्ये नाही, संभाजीनगरला नाही, जालन्यात नाही. अहो मी 36 जिल्ह्यात गेले, कुणाला भेटलाय नेमका हा बदर? मिस्टर इंडिया नावाचा एक पिक्चर होता अनिल कपूरचा, त्याच्यामध्ये त्याच्याकडे घड्याळ असायचं, बटन दाबला की गायब व्हायचा. मला वाटतं अनिल कपूरनं घड्याळ याच्याकडे दिलं, गायब होऊन यानं सर्वे केला का काय? कुणालाच भेटला नाही, कुणालाच भेटला नाही. बरं आपल्याला सोडा, मांगाच्या संघटनेलाही भेटला नाही. चला, त्यांना बी विचारलं नाही, कुणालाच विचारलं नाही, कुणालाच भेटला नाही, कुणाचंच निवेदन घेतलं नाही आणि 1.5 वर्षांतर रिपोर्ट दिला. आनंद बदर आहेत नागपूरचे, हायकोर्टाचे जज होते, पटण्याचे, बिहारचे. नागपूरचे आहेत ते, नागपूरचे मूळ आहेत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे आणि RSSचे हेडक्वार्टर बी नागपूरचं. मी कनेक्शन सांगायलोय. हा थर्ड क्लास अहवाल RSSच्या लोकांनी त्यांच्या हातात दिलाय आणि तो सरकारला दिलाय. आपण म्हणालो जाहीर करा, सरकारला माहीत आहे जसाही जाहीर होऊन आपण त्याला हायकोर्टात खेचणार आणि याच्यावर रोख लागणार, म्हणून सरकार जाहीर करीना. दुसरी बाब, कोण आर्टिकल 338 भारतीय संविधानाचं आर्टिकल 338 वाचा, त्याच्यातला मुद्दा क्रमांक 9. आर्टिकल 338 काय केलंय तर आपलं जे नॅशनल कमिशन आहे शेड्यूल कास्टचं, ते नॅशनल कमिशनची निर्मिती केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये 9वा मुद्दा आहे, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, जर अनुसूचित जातीच्या शेड्यूल कास्टच्या आरक्षणाच्या संदर्भात कोणतंही धोरण ठरवायचं असेल तर त्यांनी शेड्यूल कास्टच्या नॅशनल कमिशन सोबत विचार विनिमय केला पाहिजे. काय महाराष्ट्र सरकारनं असा कोणता विचार विनिमय केलाय का? विनिमयच केलेला नाहीये. असं करता येत नाहीये. उचलले जीवन लावली टाळेला असला हा मामला नाहीये, संविधानिक मामला आहे. आम्ही विरोधात का आहोत? आमचे काही नेते म्हणाले, आठवले साहेब म्हणले की संख्येनुसार द्या. मग आम्ही लॉंग मार्च सुरू केलं की माझ्या पोस्टला खाली संख्येनुसार द्या. आठवले साहेब म्हणाले यायला संख्येनुसार. आठवले साहेबाचं समर्थन आहे, आठवले साहेबाचं समर्थन आहे, आठवले साहेबाचं समर्थन आहे. मग मी नगरमध्ये म्हणलं आठवले साहेबाचं समर्थन आहे, जरा इसकटून सांगतो. जर संख्येनुसार दिला तर काय होईल तुम्हाला सांगतो. आठवले साहेबाचं नेमकं म्हणणं काय? तुम्ही आठवले साहेब समर्थनात आहे, समर्थनाला बॉम्बलायलात ना. संख्येनुसार झालं तर काय? बार्टीचं म्हणणं आहे 2023-24च्या अहवालामध्ये जर 100 SCचे लोक असतील तर 62 महार आहेत, 19 मांग आहेत, 12 चांभार आहेत आणि राहिलेल्या 56 जातीचे लोक 8 आहेत. हाही आकडा चुकीचा आहे. 2011ला जनगणना झाली, 30 लाख लोकांनी सांगितलं आमची जात महार आहे आणि धर्म हिंदू आहे. 30 लाख. 50 लाख लोकांनी सांगितलं आमची जात महार आहे, धर्म बौद्ध आहे. हे झाले 50 आणि 30 80 लाख, म्हणजे हिंदू महार आणि हिंदू बौद्ध. आणि 15 लाख आणखी असे लोक होते ज्यांनी सांगितलं आम्हाला जातच नाही, आम्ही फक्त बौद्ध आहोत. त्या 15 लाखांना याच्यामध्ये शेड्यूल कास्टमध्ये पकडलेलं नाहीये. जर पकडलं तर काय होईल माहित आहे का? 100 जर लोक असतील तर 70 महाराचे लोक निघणार आहेत, 15 मांगाचे लोक निघणार आहेत, 10 चांभाराचे लोक निघतील आणि बाकीचे 4-5 सगळ्याचे 55-56 जाती आहेत. आणि जर यानुसार आणि अपडेट जर जनगणना झाली आता 27ची तर जनसंख्येनं झालं तर काय होईल? महारांना मिळेल 8.5%. महारांची लोकसंख्या 8.5% आहे, 8.5%. मांगांना मिळेल 2%. 2% मिळेल का नाही याची मला शाश्वती नाही. त्या नगरमध्ये सगळे ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय आणि एकदा ख्रिश्चन झाला मांग की तो SC राहत नाही. लक्षात घ्या की SC राहत नाही. कुणी असो, महाराने जरी स्वीकारला तर तो SC राहत नाही. मुसलमान धर्म आणि ख्रिश्चन धर्म दुरल्यावर माणूस SC राहत नाही, लक्षात ठेवा. आंध्र प्रदेशमध्ये प्रॉब्लेम झालाय. कृष्णा मादिगा नावाचे मादिगा समाजाचे नेते नरेंद्र मोदीच्या खांद्यावर रडले डोकं ठेवून. अरे तिथं 40% लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय मादिगांनी. अबकडे होऊन मी त्यांना फायदा मिळाला नाही. अबकडे होऊन मी त्यांना फायदा नाही. SCचं सर्टिफिकेट मिळतच नाही. ख्रिश्चन झाल्यावर कशात तुमचं सर्टिफिकेट? SCचे 3 धर्माचे लोक असू शकतात. 1 हिंदू, 2 शीख आणि 3 बौद्ध. 3 धर्माचे SCचे लोक, याच्यापेक्षा दुसरा कोणी SC असू शकत नाहीये. मी सांगालोय जर जनसंख्येनं दिलं तर 8.5% मिळतंय महारांना, मांगांना 2% मिळतंय आणि ढोर आणि चांभारांना 1.5% मिळतंय. संख्या तेवढी आहे. आणि राहिलेल्या 55 जाती, टोटल 59 जाती आहेत SC मध्ये. राहिलेल्या 55 जातीला 1% मिळतं. 1% लोकसंख्या नाही, 0.8 आहे यांची.
पण आता 0.8 देता येणार म्हणून 1%. आता मला सांगा, वर्गीकरण जर संख्येच्या आधारावर झालं, जे 55 जाती 13% खेळतात त्या 1% बंदिस्त होतील, म्हणजे 55 जातीचं नुकसान आहे. ज्या जाती ढोर आणि चांभार जे 13% खेळतात त्या 1.5% बंदिस्त होतील, म्हणजे ढोर आणि चांभारचंही नुकसान आहे. 55 आणि 2 57 जातीचं नुकसान झालं. आणि मातंग जो आज 13% खेळतोय तो 2% बंदिस्त होईल, म्हणजे मातंगाचंही नुकसान आहे. मग फायदा कुणाचा आहे? नुकसान जरी 58 जातीचा आहे, फायदा फक्त एकाच जातीचा आहे, महारांचा. मग तुम्ही म्हणता मग फायदा आहे तर विरोध का करायलोत? अरे फायदा आणि तोटा बघून निर्णय घेणारी आमची औलाद नाही. जो निर्णय संविधानाच्या विरोधात आहे त्यांच्या आम्ही विरोधात राहतो. जी बाबासाहेबांच्या तत्वाच्या विरोधात आहे त्याच्या विरोधात राहतो. आणि आमचा फायदा आहे तरी आम्ही वर्गीकरणाच्या विरोधात आहोत. लोकांना वाटले वर्गीकरण, आणि जर तुम्ही नोकरीत केलात ना आणि मग आम्ही राजकारणात मागितल्यावर 29 जागा आहेत आमदारकीच्या, आता 10 आमदार आहेत. राजकारणात जर वर्गीकरण झालं ना आपले 18 आमदार येते ना, 18. मग ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका. मग काय करतात? मारापेक्षा मांग भरा, मांगापेक्षा चांभार भरा, चांभारापेक्षा डोर भरा, डोरापेक्षा जंगम भरा, जंगमपेक्षा आणि कुणीतरी भरा. करतात ना तुम्ही तिकीट देताना. मग अबकडे ह्याच्यात झाल्यावर काय करताल? 18 तर आमचेच येते ना. मग बरं, जे सामाजिक नाही, बरं आमचे आमदार आमच्या संख्येपेक्षा कमी आहेत, याच्यावर तुमचा का गोरखे बोलत नाही हो? याच्यावर मी बोलाव ना. राजकारणामध्ये आमची संख्या कमी आहे, खासदारकीमध्ये आमची संख्या कमी असते, आमदारकीमध्ये आमचे लोक निवडून येत नाहीत. तुम्ही तिकीटच देत नाही तर निवडून येण्याचा पुढचा प्रश्न आहे. याच्यावर तुम्ही काय बोलत नाहीत, मुख गिळून गप्प बसता. सामाजिक न्याय प्रस्थापित होणे म्हणे अबकडनं. अरे आम्ही अन्याय केलाय व्हय तुमच्यावर? अरे ज्यांनी अन्याय केलाय त्यांच्याकडून असतो रे सामाजिक न्याय. मांगाने महारापासून आम्ही अन्यायच केला नाही बाबा. आणि हे भांडण आतापासून जर नाही, मला माझी आजी सांगितलं हे भांडण आताचं नाही, हे जुनं भांडण आहे. मेलेलं जनावर ज्यावेळेस मरायचं, मार पुढचा भाग घ्यायचे आणि मांगाला भागचा भाग द्यायचे. ते म्हणायचे तुम्ही पुढचाच घेतात, मुंडी फिंडी आम्हाला देत नाहीत, भेजा बिजा. हे भांडण लय दिवसाचं चालू आहे. तेव्हापासून म्हणाले वाटणे करा, जरा वाटणे व्यवस्थित करा. मित्रांनो, हे सांगायचा मुद्दा हा आहे, जेवढं त्यांना सोपं वाटतं हे तेवढं सोपं नाही. आम्ही विरोधात का आहोत? अजय भैयाने सांगितलं आर्टिकल 341. आपल्याला आरक्षण आहे 341 नुसार, शेड्यूल ट्राईबला आरक्षण आहे 342 नुसार, ओबीसीना आरक्षण आहे 340 नुसार. 341 मध्ये काना मात्रा येलांटी जरी बदलायची असेल तो अधिकार पार्लमेंटला आहे, राज्य सरकारला नाहीये. अरे जी लिस्ट शेड्यूल कास्टची राष्ट्रपतीनं बनविली, राष्ट्रपतीच्या सहीनं बनते शेड्यूल कास्टची लिस्ट. कोणत्याही जातीला शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये टाकायचा अधिकार राज्य सरकारला नाहीये, केंद्र सरकारला आहे. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिताना माहित होतं हे लोक काय करतील, हे लोक मिसयूज करतील, गैरवापर करतील यांना अधिकार दिल्यावर. बघा सुप्रीम कोर्टानं जसा अधिकार दिला गैरवापर करायला का नाही, मारामांगात भांडणं लावायले. बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस माहिती होतं, त्यामुळे एखाद्या जातीला SCच्या लिस्टमध्ये टाकायचा असेल तो अधिकार केंद्र सरकारचा आहे, एखाद्या जातीला SCच्या लिस्टमधून काढायचा असेल तो अधिकार केंद्र सरकारचा आहे, तो अधिकार राज्य सरकारचा नाहीये. अरे वर्गीकरणाला राज्याला अधिकार देणे म्हणजे काय माहिती आहे का? कलेक्टरच्या ऑर्डरमध्ये बदल करायचा अधिकार तलाट्याला देणं आहे. तलाट्याची अवकात असते का कलेक्टरच्या आदेशामध्ये बदल करायची? ज्यावेळेस राष्ट्रपतीची सही आहे, राष्ट्रपतीने जी लिस्ट पारित केली, तुम्ही राज्य सरकारची अवकात काय हो तुम्ही त्याच्यात वर्गवारी करायला? आमचं हे म्हणणं आहे. हा निर्णयच मुळात संविधानाच्या विरोधात आहे, म्हणून आम्ही वर्गीकरणाच्या विरोधात आहोत. संविधानाच्या विरोधात आहे म्हणून विरोधात आहोत. दुसरा मुद्दा सांगतो, आम्हाला हेट्रोजिनियस म्हटलं. हेट्रोजिनियस म्हणजे काय? आपण मार मांगासारखा नाही, मांग चांभारासारखा नाही, चांब ढोरासारखा नाही, ह्या वेगवेगळ्या जाती आहेत. मुळात आपण होमोजिनियस आहोत. या देशामध्ये पहिल्यांदा जनगणना झाली 1872ला. आपल्या अस्पृश्य जातींची पहिल्यांदा जनगणना झाली 1911ला. मुस्लिम नेते होते आगा खान, यांनी कंप्लेंट केली की तुम्ही अस्पृश्य जातींना हिंदूमध्ये पकडता, हे हिंदू नाहीत, यांची जनगणना वेगळी करा. मग 10 क्रायटेरिया बनले आणि अस्पृश्यांची वेगळी जनगणना झाली. क्रायटेरिया काय होते? क्रायटेरिया नंबर 1,
ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत नाहीत ती आसन अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. क्रायटेरिया नंबर 2, ज्या जाती ब्राह्मणाकडून कोणताही क्रियाक्रम करून घेत नाहीत ती आसन अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. क्रायटेरिया नंबर 3, ज्या जाती ब्राह्मणाला गुरु मानत नाहीत ती आसन अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. क्रायटेरिया नंबर 4, ज्या जाती गाईला पवित्र मानत नाहीत किंबहुना गाई कापून खातात त्या आसन अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ह्या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नाही, बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम मधला संघर्ष आहे. अरे ही लिस्ट ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे, हा क्रायटेरियाच नाही त्याच्यात. आणि ह्या लिस्टला ह्याच लिस्टला अस्पृश्यांच्या लिस्टला 1935ला शेड्यूल कास्ट म्हटलंय आणि याच जातींना 1950ला राष्ट्रपतीने सही करून शेड्यूल कास्ट घोषित केलंय. आता आमचं म्हणणं आहे, मग जर शेड्यूल कास्टचे हे 10 क्रायटेरिया आहेत, या 10 क्रायटेरियानुसार जरी शेड्यूल कास्टची लिस्ट बनलेली आहे, त्याच्यात हा क्रायटेरिया नाहीये ज्या जाती सामाजिक मागासलेल्या असतील त्या SC मध्ये असतील, क्रायटेरियाच नाही. ज्या जाती आर्थिक मागासलेल्या असतील म्हणून SC मध्ये असतील, क्रायटेरियाच नाही. ज्या जाती शैक्षणिक मागासलेल्या असतील म्हणून SC अरे क्रायटेरियाच नाही. मग आता जे तुम्ही बोंबलाय लागलात आम्ही मागासलेलो शैक्षणिक माग, अरे पण हा क्रायटेरिया नाही SCचा, क्रायटेरिया हा नाहीये SC लिस्टचा. तो क्रायटेरिया आहे ओबीसींचा, दोज हू आर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड, आर्टिकल 340. मग तुम्ही जर लय शैक्षणिक मागासले आहेत ना ओबीसी मध्ये जाऊन घ्या ते आरक्षण, ती लिस्ट शैक्षणिक मागासलेल्या लोकांची आहे. ही लिस्ट शैक्षणिक मागासलेल्या लोकांची नाहीये, लक्षात ठेवा. आपण गैरसमज करून घेतला की आम्ही मागासवर्गीय आहोत. अहो त्याचा शेड्यूल कास्ट चालतो तो अनुसूचित जाती आणि एक बी क्रायटेरिया नाही मागासलेपणाचा. आपण स्वतःला मागासवर्गीय म्हणणं अगोदर बंद केलं पाहिजे. वी आर शेड्यूल कास्ट, वी आर नॉट बॅकवर्ड. बॅकवर्ड कोण आहे? जरांगे पाटील बॅकवर्ड आहेत, ओबीसी कुणबी. बॅकवर्ड कोण आहे? माळी बॅकवर्ड आहेत. बॅकवर्ड कोण आहे? धनगर वंजारी हे बॅकवर्ड आहेत. हे मागासवर्गीय आहेत, ओरिजिनल मागासवर्गीय आहेत. संविधान म्हणताय त्यांना मागासवर्गीय, आम्हाला नाही म्हणे संविधान मागासवर्गीय, आम्ही शेड्यूल कास्ट आहोत. त्यामुळे आमचं म्हणे आम्ही होमोजिनियस आहोत. मी तर उद्या हे लॉंग मार्च होत्या मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे. ह्या 10 क्रायटेरियानुसार ज्या जाती आता या लिस्टमध्ये बसत नाहीत त्यांना लाथा म्हणून काढून टाका बाहेर. ज्या जाती आता ब्राह्मणाकडून लग्न लावून घ्यायला त्यांना काढून टाका या लिस्टच्या बाहेर. ज्या जाती ब्राह्मणाला गुरु मानतात त्यांना काढून टाका लिस्टच्या बाहेर. ज्या जाती सत्यनारायण घालतात काढून टाका या लिस्टच्या बाहेर. अरे आमचं संपवायला तोय, आम्ही त्या औलादे आम्ही दिलंय रे. हे आमच्या बापाने इस्टेट दिली बाबासाहेब आंबेडकरांनी. काम नाही धाम नाही, इस्टेटीचे वाटणे मागता का? अरे इस्टेटी कमवण्यामध्ये तुमचा वाटा किती आहे? काय असते भावामध्ये तुम्हाला माहित आहे, भावा एखाद 4 भाऊ असतात, एखादा आगाव असतो, काम धंदा काही करीत नसतो, पण त्याला माहित असतं बापाच्या प्रॉपर्टीवर जगायचंय, मग वाटण्या मागतो, मला वाटून पाहिजे. आणि कमवण्यामध्ये तुझा काहीच वाटा नाही, पण वाटायला माग ना, मग वाटण्याच करायच्यात ना. तर वाटण्या करत असताना एक ईद बी जागा मग इकडे तिकडे नसते, ॲक्युरेट वाटण्या होतात. बांधावरून मुडदे पाडतात, मुडदे. हायकोर्टात केसेस आहेत. सक्का भाऊ सक्का भावावर तलवार काढतो, सक्का पुतण्या सक्क्या पुतण्यावर तलवार काढतो बांधावरून आणि 10 बाय 10च्या खोलीवरून. आणि जर मग वाटण्याच करायच्यात ना, आम्ही आमची एक ईट बी सोडणार नाहीत, लक्षात ठेवा. सक्का भाऊ सक्क्या भावाला सोडत नाही. तुम्ही कोण रे मग? वाटून पाहिजे जोपर्यंत या SCच्या घरात आहेत तोपर्यंत तुम्ही आमचे भाऊ आहेत. एकदा जर SCच्या लिस्टमधून बाहेर पडले तुम्ही तुमचं बघायचं ना आम्ही आमचं बघणार. मग आम्ही हे सांगायला लागलो बाबा नो, अबकडे झालं उद्या जर अन्याय झाला तर आज ते रोहित वेमुलाने आत्महत्या केली, मला आज बी जात माहित नाही रोहित वेमुला कोण आहे, पण आपण पेटलो का नाही? कारण तो आपला आहे, दलित आहे, शेड्यूल कास्ट आहे. उद्या अबकडे झाले अन्याय झाले आपण काय म्हणणार? अच आहे का बच आहे का कच आहे? जायचं का नको? मी आता सांगले जाऊ नका. हे रोखठोक बोलल्याशिवाय होणार नाही. म्हणजे ह्यांनी आरक्षण संपवायले, संविधानाच्या विरोधात मागण्या करायलेत. किती दिवस लाड करायचा हो? किती दिवस? हे सगळी भयानक परिस्थिती आहे. संविधान या लोकांनी दावावर लावायला लागलेत, लक्षात घ्या.
या 2% आरक्षणाच्या मागणीसाठी संविधान यांनी दावावर लावलंय. बाबासाहेबांचा विचार देशोधडीला न्यायला लागलेत. नवीनच आलं, खातो त्या भाकरीवर लहुजी वस्ताची सही आहे. मी म्हणलं लहुजी वस्तातला तर सहीच करा येत नव्हती, ते शिकलेलीच नव्हते. कमीत कमी म्हणायचं खातो त्या भाकरीवर लहुजी वस्ताचा अंगठा आहे. लहुजी वस्ताद सर्व गिरेट होते, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचं संरक्षण करणारे होते. तुम्हाला लहुजी वस्ताद बी कळाले नाहीत. लहुजी वस्ताद साळव्यांनी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंचं संरक्षण केलेलं आहे. आणि सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले या पुण्यामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेसोबत लढत होते. म्हणजे ज्योतिराव फुले ब्राह्मणी व्यवस्थेसोबत लढत होते आणि त्यांचं संरक्षण वस्ताद लहुजी साळवे करत होते. याचाच साळवे साहेब काय करीत होते, वस्ताद काय करत होते, ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात लढत होते. आणि तुम्ही गोरके भाजपचा, कसबे RSSच्या कार्यक्रमात. हे सगळे कसे काय भाजपचे ना RSSचे, सरकारी पक्षाचे? म्हणजे यांना टेंडर दिलं या कामाचं भांडणं लावण्याचं. तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीस जर म्हणलेत वर्गीकरण लागू करल मी 2 ते 3 महिन्यात, मला प्रश्न आहे मोर्चे का काढायलेत? मी म्हणतो उद्याच देवेंद्र फडणवीसनं म्हणाव वर्गीकरण लागू करणार नाही, ह्या पिंपरीवरून परत आम्ही बीडला निघून जातो. घोषणा करा, सगळे आंदोलन आम्ही बंद करतो. फक्त देवेंद्र फडणवीस म्हणाव वर्गीकरण करण्याचा निर्णय आम्ही रद्द करत आहोत, एवढंच बोला. आम्ही काहीच नाही, आम्ही इथून वापस जातो. अरे देवेंद्र फडणवीस म्हणलेत वर्गीकरण करा, तरी तुमचे मार्च चालू आहेत, तरी तुमचे मोर्चे चालू आहेत. याचा अर्थ काय? नंबर 1 चा अर्थ असेल तुमचा देवेंद्र फडणवीसवर विश्वास नसेल. तुम्हाला माहित आहे ब्राह्मण आहे, काहीतरी घोळ करेल, असा एक अर्थ असेल. किंवा दुसरा असा अर्थ असेल तुम्ही जाणीवपूर्वक करायला भांडणं लावण्यासाठी. तुमचा त्यांच्यावर विश्वास नसेल किंवा तुम्हाला जाणीवपूर्वक करायचं आहे, हे भांडणं लावायचे. आणि मी तुम्हाला परमनंट सांगतो, देवेंद्र फडणवीसांनी अशा चाली खेळल्यात. आम्ही बार्टीचा ईमेल ID मागितला नव्हता. देवेंद्र फडणवीसांनी ईमेल ID द्या, यांना सूचना मागवा. बरं मग यांना खवळण्यासाठी 14-15 एप्रिल लास्ट तारीख सांगा, म्हणजे एप्रिल महिन्यात ते जयंतीत बिझी आहेत. जसं 15 एप्रिलला आपण म्हणल्यावर हे काय चाललंय, सूचना का मागवायलेत? आपण हडबडून जागे झालो. 30 एप्रिलमध्ये 1 लाख मेल गेलेत, त्याच्याशी 85,000 आपले आहेत. वर्गीकरण नको म्हणणारे 85,000 आहेत. मला सांगा GR आहे सरकारचा की ह्या 1 लाख सूचनांचा निपटारा केला जाणार आहे. निपटारा कसं माहिती आहे का ताई? जर तुम्ही जर सूचना केली असेल तुम्हाला प्रत्यक्ष बोलविणार, ऐकणार आणि मग पाठविणार. असं 1 लाख लोकांना बोलविणार आहेत ते. मला सांगा 1 लाख लोकांचा जर इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, त्यांचं म्हणणं ऐकायचं, वेळ किती लागेल हो? अहो 4 वर्ष 5 वर्ष जातील, 29 इलेक्शन उजळण. याचा अर्थ काय? आणि मग काय म्हणतील, 85,000 लोकांचं म्हणणं आहे देऊ नका, करू नका, म्हणून हे निपटारा केल्यावर आम्ही नतीजेला आलो की द्यायचं नाही. लक्षात यायला गेड. दुसरं, बदर कमिशनचा अहवाल जाहीर करायचा नाही. त्याच्यात बदरला जर सांगितलं असतं मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम कर, 59 जातीचा अभ्यास कर, महाराष्ट्रात जाऊन फिर, प्रत्येकाचं निवेदन घे, तर रिपोर्ट चांगला झाला असता. मुख्यमंत्र्यांना सांगितलं 3rd क्लास अहवाल बनव का? मुख्यमंत्र्याला माहित आहे बौद्ध लोक हुशार आहेत, हे लगेच अहवाल वाचतील आणि उद्या हायकोर्टात जातील, याच्यावर स्टे आणतील. आणि हायकोर्टातून एकदा स्टे आला की मुख्यमंत्री म्हणतील मला तर द्यायचं होतं पण यांना तुमच्यासोबत कोर्टात गेलेत म्हणून देता येणार. म्हणजे त्यांनाही द्यायचं नाही, त्यांना लक्षात घ्या. मातंग बांधवाने सांगायलोय मुख्यमंत्री तुमच्यासोबत काय करायला लागले. आम्हाला चर्चेसाठी बोलवायला लागले होते. निरोप आला सामाजिक न्याय मंत्री तुम्हाला चर्चेसाठी बोलवत आहेत. मी म्हणलं सामाजिक न्याय मंत्र्याला निर्णय घ्यायचा अधिकार आहे का? आमच्या जातीचा आहे का अधिकार? अधिकार ज्याच्याकडे त्याच्यासोबत आम्ही चर्चा करू. ज्याच्याकडे मी जाणार आणि संजय शिरसाटांना भेटणार आणि संजय शिरसाट म्हणतील तुमचं म्हणणं मी मुख्यमंत्र्यांना सांगतो. मग मुख्यमंत्री काय म्हणते तुम्हाला सांगतो. अरे बाबा मग मुख्यमंत्रीच निर्णय घेणार तर आमची भेट मुख्यमंत्रीशीच करून द्या ना, आम्ही कुणाशीच चर्चा करणार नाही. लॉंग मार्चचे लोक कोणत्याच मंत्र्याशी चर्चा करणार नाही. चर्चा होईल फक्त देवेंद्र फडणवीसांसोबत, कुणासोबत नाही. निर्णय घेणाऱ्या माणसासोबत चर्चा करू. त्यांना म्हणणार आम्ही हे करू नका. याच्यासोबत बाकीच्या सोबत चर्चा वेळ किती आहे? तर हे राजकारण काय घडलं हे सांगतो. आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आमचे लोक सांगतात काय घडलं काय नाही. मुख्यमंत्र्यांनी फोन केला संजय शिरसाटांना, हे तुमचे लोक मुंबईत यायला लागलेत तुमच्या जातीचे, त्यांना कसं रोकायचे रोका, मुंबईमध्ये येऊ देऊ नका, काय लिहून द्यायचे ते लिहून द्या. म्हणजे संजय शिरसाट आपल्याला लिहून देणार आणि मुख्यमंत्री 1 ऑगस्टला निर्णय बदलून वर्गीकरण लागू करणार. मग आपलं भांडण कुणासोबत? संजय शिरसाट सोबत.
म्हणजे या सगळ्यात कुणाचा जर बळी देणार असेल तर ते संजय शिरसाटांचा बळी देणार आहे. म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सामाजिक न्याय माझ्या जातीचा आहे म्हणून आव्हान हे करायला की तू बाबा याच्यात अडकू नको, तुझा गेम करायच्या मार्गात आहे. जे काय लिहून द्यायचं ते मुख्यमंत्र्यांना द्यावा, बाकी कुणी नाही. लॉंग मार्च त्याच वेळेस थांबेन जर सरकार म्हणलं वर्गीकरण करण्याची प्रक्रिया आम्ही थांबवत आहोत, आम्ही लॉंग मार्च थांबवू, नाही तर हे आंदोलन थांबणार नाही. तुम्हाला वाटेल आम्ही चैत्यभूमीला गेल्यावर विसर्जित झाल्यावर अरे बाबासाहेबांच्या तिथं जाऊन आम्ही नमन करणार आहोत आणि मग महाराष्ट्र पेटवायचं या सगळ्या गोष्टीसाठी. आणि मी तुम्हाला सांगतो जर वर्गीकरण झालं, सिद्धा शिंगारे असेल नसेल सांगल नाही, वर्गीकरण ज्या दिवशी होईल महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतो, ज्या दिवशी हे सरकार वर्गीकरण करण्याचा निर्णय घेईन त्या दिवशी आपल्याला महाराष्ट्र बंद करायचा आहे. आणि तो महाराष्ट्र अनिश्चित काळासाठी बंद करायचा आहे, 1 आणि 2 दिवसात नाही. महाराष्ट्र बंद करण्याची ताकद 2च जातीत आहे, एक आहे मराठ्यामध्ये आणि एक आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र सरकार आम्ही चालू देणार नाही. आमच्या विरोधात निर्णय करताल आणि तुम्ही सरकार चालविताल, आम्ही हे रस्ते सुनसान पडू देऊ. महाराष्ट्र बंद होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे हा निर्णय तात्काळ रद्द करा. 1.5 करोड लोकांना अंगावर घेऊ नका. आम्ही 1.5 करोड लोक आहोत शेड्यूल कास्टचे. 1.5 करोड लोकांच्या विरोधात निर्णय घेताल तर परिणाम वाईट होतील, लक्षात ठेवा. आम्हाला माहित आहे की मतदान EVMच्या द्वारे तुम्ही निवडून आलेला आहात, त्यामुळे मतदानामध्ये तुम्हाला काय फरक पडणार नाही. म्हणून आम्ही रस्ते जाम करू, महाराष्ट्र सरकार चालू देणार नाही हे आपण ठरवायला पाहिजे. कारण लॉंग मार्च जरी तिथपर्यंत गेला चैत्यभूमीपर्यंत आणि सरकारनं जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही महाराष्ट्र बंदची तयारी सुरू करणार आहोत. दुसऱ्या दिवशीपासून महाराष्ट्र बंदची तयारी सगळ्या महाराष्ट्रात दौरे करायचे हे ह्यासाठी की ही प्रक्रिया थांबवणं आवश्यक आहे आणि यासाठी हा लॉंग मार्च आहे. त्यामुळे या लॉंग मार्चला तुम्ही साथ सहयोग दिला पाहिजे, ताकद दिली पाहिजे. हा इतिहास आहे. जोगेंद्र कवडे साहेबांचा तुम्हाला लॉंग मार्च माहित होता. आज ज्यांनी फक्त इतिहास वाचला असेल तुम्ही डोळ्यानं हा लॉंग मार्च बघायला लागलात. पोरं पायी 500 किलोमीटर निघलेले आहेत चालत. आम्हालाही बायको आहे, आम्हालाही लेकरं आहेत, मलाही माय आहे, घर आहे, 2 लेकरं आहेत, 9 महिन्याचं माझं लेकरू आहे छोटं, आणि आम्ही सगळ्यांना लेकरं आहेत. यांचे कुणाचे ऍडमिशन व्हायला लागलेत तरी जाईना ते चालायला लागलेत, लेकरांचे ऍडमिशन आलेत. हे सगळं का चालू आहे? कारण समाजावर संकट आलेलं आहे, लक्षात ठेवा. हा माझा समाज एकत्र कशासाठी आलाय? समाजावर संकट आल्यामुळं. आम्हाला लॉंग मार्चला 25 लाख रुपये लागणार होते पण पैसे जमा झाले नाही. एक आम्ही आयसर घेणार होतो ज्याच्यामध्ये जेवणाची व्यवस्था करणार होतो, म्हणजे एक आचारी, 2 हेल्पर, भांडे कुंडे, किराणा, भाजीपाला, कुणी खाऊ घातलं नाही की तिथंच बनवायचं आणि खायचं. पण ती पैशामुळे आमची अरेंजमेंट झाली नाही आणि आम्ही 10 तारखेला निघलो तुमच्या जीवावरती. आता समाजाच्या जीवावर निघलो, जीव घालीन, उपाशी ठेवीन, जे होईल ते होईल. पण आपला समाज, मला गर्व वाटतो महाराजांचा. अरे एक बी दिवस आम्हाला उपाशी ठेवलं नाही. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, 5ला चहा, संध्याकाळी जेवण, रायाला मंगल कार्यालय बुक केले. पाण्याचे बॉक्स, केळ्याचे बॉक्स, ॲपलचे बॉक्स, बिस्किटाचे बॉक्स. हे समाज आहे, समाजाचं प्रेम आहे. कोल्ड ड्रिंक, थंड पाणी काहीच कमी पडू द्याय नाही समाज. आणि त्या समाजाचा गर्व आहे आम्हाला. काही समाजाने इथपर्यंत आलोत आम्ही आणि तुमचा उत्साह बघून आम्हाला आणखी जोश आलाय, आणखी जोश आलाय. बीडच्या पोरांना मला कळालं, आम्ही पिंपरीमध्ये जाणीवपूर्वक सभा ठेवली. म्हणलं इथं बिडाचे लय मोठे आहेत, इथं शोभा ठेवा जरा एकदा. आहेत का बिडाचे? हातवरी करा. हा माहित आहे ना. लोक म्हणले किती लोक येतील? मी म्हणलं आम्ही फोन केले नातेवाईकाला तरी ते हाऊसफुल कार्यक्रम होऊन जाईल. सांगण्याचा उद्देश हे आहे की ही प्रक्रिया आपल्याला थांबवायची आणि यासाठी तुम्हाला मदत करायची आहे. ज्यांना आर्थिक मदत करणं शक्य आहे त्यांनी आर्थिक मदत करा. ज्यांना वेळ देणे शक्य आहे त्याने वेळ द्या. कारण या आंदोलनासाठी सगळ्या गोष्टीची गरज आहे आम्हाला. आमच्यासोबत आयसर आहे, 2 छोटी हत्ती आहे, DJ आहे, जनरेटर आहे, पोरांचा खर्च आहे, खूप सारा मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, सोशल मीडियाचे पोरं आहेत, डिझेल लागतंय, याला पैसा लागायला लागलाय. आणि ह्या भरोश्यावर निघलो. नाही तर जर नाही दिले तर मी अजय भाईला म्हणलंय तुमची एक किडनी इकून माझी एक किडनी इकू, पण लॉंग मार्च काढावंच लागणार आहे आपल्याला.
किडनी विकायची वेळ आली तर किडनी ऐकू, पण लॉंग मार्च काढायचं म्हणजे काढायचं आहे. पण मला वाटतं की किडनी विकायची वेळ तुम्ही येऊ देणार नाही. कारण लॉंग मार्चला, कारण रसद बघा, युद्धाचा एकच नियम आहे, युद्ध तोपर्यंत लढवलं जातं जोपर्यंत रसद मिळते. एकदा रसद संपली युद्ध संपत. त्यामुळे समाजानं रसद कमी पडू देऊ नका. आम्ही गॅरंटी देतो, आम्ही लढणं थांबवणार नाही. ही लढाई आता थांबणार नाही. याला कुणी नेता नाही. अजय भाई म्हणले खरं आहे, आम्ही कोण आहे ते आम्हाला तुम्ही ऐकायला आलात. ही येणारी पिढी आहे. हे बघा, इथंच लगे भीमशक्तीच्या लोकांनी हे बंडल दिलं, लगे टाळ्या वाजून स्वागत करा. हे यासाठी सांगायलोय की जोपर्यंत तुम्ही याच्याशी रसद देणार नाहीत, ताकद द्या, मीडियाला करा, फेसबुक पोस्ट लिहा. ज्यांना मुंबईपर्यंत येणे शक्य आहे त्यांनी मुंबईपर्यंत चला. ज्यांना पनवेलपर्यंत येणे शक्य आहे त्यांनी पनवेलपर्यंत आमच्यासोबत चला. ज्यांना लोणावळ्यापर्यंत यायचं आहे ते लोणावळ्यापर्यंत चला. लोणावळा खंडाळा म्हणलं पोरांना तुम्हाला पैदल दाखवतो म्हणलं, चला बीडच्या पोरांना. आपली बी हे टूर आहे, ट्रिप आहे, पैदल आपण डोंगरात जाणार आहे. ज्यांना तळेगाव दाभाडेपर्यंत जाणं शक्य आहे त्यांनी तळेगाव दाभाडेसोबत चला आमच्यासोबत. ज्यांना देहू रोडपर्यंत येणं शक्य आहे त्यांनी देहू रोडपर्यंत चला. आणि जर तेवढं नाही तर कमीत कमी पिंपरीच्या बाहेर सोडायला तरी चला. थोडं 10-15 मिनिटं फोटो काढायला, रील टाकाय. सगळे येणार का नाही येणार? उद्या येणार का नाही येणार? याच बाबासाहेबाच्या पुतळ्याला हार घालून उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्याला प्रस्थान करायचं आहे. कोण कोण आमच्या सोबत चला येणार आहे? हातवरी करा. हा, हे याला म्हणते जोश. हे बघा, आमचे लोक काही थांबणार नाहीत. लाईव्ह दाखवा. पैशाचा ओघ सुरू झालेला आहे. महाराजांचा नाद करू नका. कशालाच आम्ही कमी नाहीत. आम्हाला ह्या रांजणगावच्या पुढी हे 200 रुपये खिसा भरणार आहे, पण पैसे थांबणार नाहीत. रांजणगावच्या पुढी काही लोकांनी आमच्यावर हमला केला, काट्या घेऊन आले, रोड होते त्या गाडीमध्ये. आमच्या आयसाच्या ड्रायव्हरला थांबवायला लागला त्यो. मला खबर होती की शिरूर ते भीमा कोरेगावच्या दरम्यान, शिरूर ते भीमा कोरेगावच्या दरम्यान आमच्यावर हमला होणार आहे. आम्हाला खबर होती. लोक म्हणले असं होणार आहे. मी म्हणलं बाबासाहेबाची अवलाद आहे, आम्ही तर कुणालाच भेट नाही. जे होईल ते होईल, जे होईल ते होईल. आम्ही काय भेणार नाही. 2 सेन्सिटिव्ह व्हिडिओ होते, लक्षात घ्या. तुमच्या माहितीसाठी सांगतोय पिंपरीच्या माझ्या बांधवांना. एक आमच्यासाठी सेन्सिटिव्ह व्हिडिओ होता, शिरूर पासून भीमा कोरेगाव. हा 40 किलोमीटरचा बेल्ट होता. 40 किलोमीटरचा बेल्ट होता. शत्रूचा बेल्ट आहे. भीमा कोरेगाव दंगली घडवणाऱ्या अवलादी त्या भागात राहतात. शत्रूचा बेल्ट आहे म्हणून आम्ही मुक्काम ठेवला नव्हता. मुक्काम यासाठी ठेवला नाही की शत्रूच्या घरात मुक्काम करायचा नसतो, म्हणून आम्ही भीमा कोरेगाव 40 किलोमीटर एका दिवसात पार केलं. हा आम्ही त्या गोरखेचा इलगिरी आहे. पुढचा लक्षात घ्या. उद्याचा हे उद्याचा गोरखेंचा एरिया आहे. हा, घाबरत नाही हो, सांगायला लागलोय. समाजाला माहिती असावं. जीव गेला काही बी करा, आम्ही थांबणार नाही. हे जे चालू आहे ना, हे वादळ वारा गाण्यात, आम्ही ज्यावेळेस पोलिसांना परवानगी मागे गेलो तर काय म्हणले पोलीस? अरे म्हणे पाऊस येणार आहे ना, तुम्ही कसे चालणार? म्हणलं काय ढेकळं आहेत काय विरघळून जायला? काळे आहेत रंगानं, म्हणजे काय ढेकळं थोडीच आहेत पाऊस आला विरघळून गेले. म्हणे वारा येईल, सुसाट वारा येईल. मग सुसाट वारा आल्यावर काय करणार? अजय भाई इथं बसा, तुम्ही पैसे घ्यायला. इथं खुर्ची टाकून इकडे घ्या, इथं बसा तुम्ही, तुमच्या हातात घ्या जरा. मी बोलता बोलता तर मी हे सांगायला लागले, वादळ वारा आलाय. वादळ वारा आल्यावर मी म्हणलं आमचं गाणं आहे, तुफानातले दिवे. आम्ही फेसबुकचे दिवे नाहीत, तुफानातले दिवे आहोत. आणि जर तुफानातले दिवे व्हायचं असेल तर काय करावं लागेल? वादळ, ऊन, वारा काही येऊ. आम्ही लॉंग मार्च मधलं गाणं बघितलंय ना, ऊन येऊ, वारा येऊ, काही येऊ, आम्ही चालणार. पाऊस आला, रेनकोट 50 घेऊन ठेवले, लक्षात ठेवा. सगळ्या छत्र्या घेतल्यात. आम्ही आमच्या तयारीनं आहोत. काही घाबरू नका. लॉंग मार्च जाणार म्हणजे जाणार. या लॉंग मार्चचं यश त्याच्यात आहे. महाराष्ट्राला कळालंय की लॉंग मार्च चाललो आहे. वर्गीकरण थांबवलं पाहिजे आणि या वर्गीकरण थांबवण्यासाठी तुम्ही साथ सहयोग द्याल, एवढीच आशा आणि अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.